तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन पाहिले गेलेले आहेत आणि कालप्रमाणेच पाकिस्तानकडून ही आगळीक आणि जम्मूमध्ये अशा प्रकारे हे ड्रोन पाहायला मिळालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ड्रोनमुळे सायरन देखील वाजून सर्वांना सतर्क केलं गेलं आहे। तर ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। जम्मूमध्ये कालप्रमाणेच आज देखील अशा प्रकारे ड्रोन पाहायला मिळतात। तर काल देखील ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि तो हल्ला भारताने परतावून लावलेला होता। पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडघशी पाडलेलं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आज देखील जम्मूमध्ये ड्रोन पाहायला मिळते, सायरन वाजवला जातोय। सागर, आपण पाहतो की काही वेळापूर्वी जम्मू परिसरामध्ये ह्या संशयास्पद हालचाली ज्या आहेत त्या आता पाहायला मिळत आहेत आणि अवकाशामध्ये ड्रोन सारख्या हालचाली ज्या आहेत ते जम्मूमधल्या लोकांनी पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेची भूमिका घेऊन तिथली सगळी लाईट जी आहे, वीज आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे। ब्लॅकआउट कंप्लीट करण्यात आलेला आहे आणि सायरन वाजवून लोकांना सतर्क केलं जातं आणि आपापल्या घरी सुरक्षित राहण्याच्या सूचना सुद्धा दिल्या जात आहेत। सगळी जी काही दुकाने किंवा मार्केट परिसर आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि जम्मूचा एअरपोर्ट परिसरात सुद्धा मोठमोठे आवाज काही स्थानिकांनी ऐकल्याची सुद्धा माहिती आता मिळते आहे। त्यानुसार सायरनच्या माध्यमातून लोकांना सतर्क केलं जात आहे। कालही आपण पाहतोय की पाकिस्तानने काही ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, पण भारताची अँटी जी काही एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला सगळ्यांना आलेला आहे। किंवा पाकिस्ताननं ज्या हल्ल्यांचा प्रयत्न केला ते सगळे हल्ले परतवून लावले आणि सगळ्या त्यांच्या जे मिसाईल होत्या त्या पूर्णपणे निष्क्रिय केल्याची कालची जी घटना आहे ती आपण पाहिलेली आहे। अनेक ठिकाणी अनेक शहरांना पाकिस्तानने टार्गेट केलेलं होतं, मात्र आता जम्मू परिसरामध्ये संशयास्पद हालचाली आता आढळून येत आहेत आणि तशापैकी सूचना जी आहे ती स्थानिकांना दिली जाते आहे। मोठमोठे सायरन जे आहेत ते वाजवले जात आहेत आणि कंप्लीट आता ब्लॅकआउट सुद्धा जम्मू परिसरामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की पाकिस्तान सातत्यानं त्यांच्यावरती जो हल्ला, जो पहलगामच्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं जो काही घेतलेला होता आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते, मात्र त्यानंतर सुद्धा भारतातल्या बॉर्डर जवळच्या जवळपास 15 शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि याला उत्तर म्हणून भारतानं पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानात त्याला उत्तर जे आहे ते दिलेलं आहे। अनेक ठिकाणी भारतानं हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती लाहोरमध्ये पूर्णपणे निष्क्रिय केलेली आहे, उद्ध्वस्त केलेली आहे। मात्र नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्या सोबतच राहा। तर ही दृश्य आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।